बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद जय प्रभुपाद प्रभुपाद की अंतकोटि वैष्णववृंद की नामाचार्य हरिदास ठाकुर की गौर प्रेमानंदी। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण। तर आज मोस्टली आपला वाटतं 12वा दिवस आहे बृहद भागवतामृतचा. तर गेल्या काही रविवारी संध्याकाळी आपली कथा चालू आहे. तर गेल्या रविवारी आपण कुठपर्यंत पोचलो ते थोडक्यात ऐकून आपण पुढे सरकूया. तर बॅकग्राऊंड अशी आहे, म्हणजे थोडासा विषय आता क्लिष्ट होत चालला आहे. क्लिष्ट इन द सेन्स आपण लो लेवलचे आहोत, विषय हायर लेवलचा आहे. तर भगवंत कृष्ण आधी तिथे आत होते, खोलीच्या आत, आणि तिथे चर्चा चालू होती. नाही, भगवंत आले, चर्चा चालू होती. काही भक्त म्हणतायत की वृंदावनवासींवर भगवंताचं सर्वात जास्त प्रेम आहे, कारण का झोपेत पण भगवंत त्यांची आठवण काढतात इत्यादी इत्यादी. आणि काही भक्त रोहिणी बलराम असे म्हणतायत की भगवंत वृंदावनवासींशी योग्य वागत नाही आहेत, दुर्लक्ष करत आहेत. कारण का एवढी त्यांची स्थिती झाली आहे वीरभावनामध्ये, ते एवढे दुःखाच्या सागरामध्ये बुडालेले आहेत
तरी पण भगवंत त्यांच्यासाठी काहीच करत नाही, म्हणजे जात नाहीत. खरं वृंदावनवासींना त्या विरह सागरातनं बाहेर काढण्यासाठी एकच उपाय होता, म्हणजे भगवंतांनी स्वतः जायला पाहिजे. पण भगवंत काही करत नाही आहेत. भगवंत ह्याचा अर्थ भगवंतांचं त्यांच्यावर एवढं प्रेम नाही आहे. असे दोघांमध्ये मतभेद किंवा चर्चा चालू होती. आणि हे वृंदावनवासींची ही स्थिती ऐकून कृष्णांचं हे हृदय, अर्थात कृष्णाच्या हृदयात प्रेम आहेच त्यांच्याकरता, पण ते एवढं हे झालं की भगवंतच बोलायला लागले उद्धवला की बरोबर आहे, माझं हृदय खूप कठोर आहे हिऱ्यासारखं, हे आपण गेले ऐकलेलं आहे, म्हणून मी वृंदावनमध्ये आत्तापर्यंत गेलो नाही किंवा त्याच्यासाठी मी आत्तापर्यंत काही केलं नाही. हे उद्धवा, तुला सगळं माहिती आहे, तर ह्या वृंदावनवासींना त्यांच्या दुःखातनं बाहेर काढण्यासाठी मी काय करू, तू मला सांग. तर गेले आपण ऐकलं की हा प्रश्न विचारलेला भगवंतांनी उद्धवांना, पण देवकीला भीती वाटली की उद्धव म्हणेल, उद्धवचं म्हणणं होतंच की भगवंतांनी वृंदावनला जायला पाहिजे, आणि आता भगवंतांनी मत विचारलंय किंवा गायडन्स घेतलंय, तर देवकीला भीती वाटली की उद्धव म्हटला कृष्णांना की तुम्ही वृंदावनला जाणार, कृष्ण निघून गेले तर मग इथे परत येतील का नाही, मग द्वारकेची जशी स्थिती होऊन जाईल. म्हणून देवकी स्वतःहून, देवकीला भगवंतांनी विचारलं होतं पण ती स्वतःहून म्हटली की बघा, त्या वृंदावनवासींना प्रसन्न करण्याकरता जे तुम्हाला द्यायला पाहिजे ते तुम्ही द्या. म्हणजे ह्यातला सूक्ष्म अर्थ असा आहे की तुम्ही जाऊ नका, काय द्यायचं ते द्या, असं देवकीचं म्हणणं होतं. न जाता त्यांना काय जे प्रसन्न करण्याकरता जे आवश्यक आहे ते तुम्ही करा. आता आपल्याला माहिती आहे इथे या समूहामध्ये एक व्यक्ती आहे पद्मावती नावाची. तिला आता तिच्या मनात अशी कल्पना आली की देवकी म्हटली की काय पाहिजे ते द्या, तर तिला वाटलं कृष्ण आपलं संपूर्ण द्वारकेचं राज्यच वृंदावनवासींना देऊन टाकेल काय, त्यांचे जे उपकार होते. म्हणून ती पद्मावती म्हणते अगदी असं, ती असं ऍक्टिंग करते की ती खूप विचारपूर्वक बोलते, आणि अर्थात जोक, तिला माहिती आहे विचारपूर्वक करून जोक बोलते असं तिने ऍक्टिंग केली. आणि ती म्हटली की, आणि तिची अशी इच्छा होती की तिचे पती होते उग्रसेन महाराज, जे ऑफिशियली द्वारकेचे राजे होते. तर तिला वाटलं की आपल्या पतींची जी राजसत्ता आहे ती आपण सांभाळली पाहिजे, ती दुसऱ्या गेली तर कसं होईल. म्हणून ती म्हटली, हे कृष्ण, तू शोक करू नको. 11 वर्ष कृष्ण बलराम जे वृंदावनला राहिले, त्याचा जो राहण्याचा, खाण्याचा, कपड्यांचा, अन्नाचा खर्च आलाय, त्याचा दुप्पट खर्च माझे पती उग्रसेन त्यांना देतील, नंद महाराजांना, काळजी करू नका. भगवंतांना सांगते, कारण भगवंतांना वाटतं असेल अरे वृंदावनवासींवर आपण ऋणी आहोत. आणि ती म्हणते की तुम्ही त्यांच्या ज्या गायी चारल्या त्याचा जे मोबदला आहे तो त्यांनी दिला किंवा नाही दिला तरी चालेल, असं पद्मावती म्हणते. तिचा उद्देश एक आहे की, तिचे 2 उद्देश आहेत. एक प्रामाणिक आहे की आपल्या पतीचं राजसत्ता संरक्षित राहावी. दुसरा असा आहे की हा भले जोक जरी ठरला, विनोद जरी ठरला, तरी त्यातनं कृष्ण जे सध्या एकदम वृंदावनच्या मूडमध्ये जायला लागले, पोचलेत तिथे, त्यातनं ते एक जोक ऐकून परत थोडे बाहेर येतील. आता हे ऐकल्यावर, म्हणजे हे पद्मावती कृष्णांना म्हटली होती की माझे पती देऊन टाकतील, पण कृष्णाने हे ऐकून हे दुर्लक्ष केलं. अर्थात गेले आपण हे ऐकलं की कृष्ण बलरामचा खर्च देतील माझे पती, पण रोहिणीचा देणार नाहीत, कारण का रोहिणी पण त्यांना गेल्या वेळी असं दुर्लक्षित केलं होतं, तिचा पद्मावतीचा अपमान केला होता, म्हणून तिचा देणार नाही. ठीक आहे, एनिवे कृष्णाने पण दुर्लक्ष केलं, ते शब्द ऐकून न ऐकल्यासारखं केलं. आणि कृष्णांच्या मनात आता एवढं चिंता होती की आता वृंदावनवासींसाठी काय करावं. ह्या चिंतेने प्रेरित होऊन, जसं की त्यांना माहीतच नाही कृष्णांना की काय केलं पाहिजे, कृष्णांनाही माहिती आहे काय केलं पाहिजे, एकच उपाय आहे, वृंदावनला परत गेलं पाहिजे. पण त्यांनी या चिंतेने प्रेरित होऊन, जसं की मला उपाय माहीतच नाहीये, अशा भावनेने त्यांनी उद्धवला विचारलं, हे उद्धवा, तू विद्वान आहे, स्कॉलर आहे, तुला सगळं माहिती आहे, वृंदावनवासींच्या बद्दल सगळं माहिती आहे, तर लगेच मला सांग मी काय केलं पाहिजे. म्हणजे प्रश्न सुरुवातीला विचारला होता, म्हणजे देवकी बोलली, मग पद्मावती बोलली. आता भगवंतांनाही माहिती आहे की काय केलं पाहिजे, मग भगवंत उद्धवना का विचारतात, भगवंत उद्धवना का विचारतात काय केलं पाहिजे. 2 कारणं आहेत. एक कारण असं आहे की आपली चिंता थोडीशी हलकी करायला. दुसरं कारण असं आहे की ही जी जबाबदारी आहे ना, ही जबाबदारीचा जो आता कठीण निर्णय आहे, भगवंतांनी वृंदावनला जायचा हा निर्णय द्वारकेमध्ये कठीण आहे, द्वारकेचे लोक त्याला स्वीकारणार नाहीत. तर हा निर्णय भगवंतांनी स्वतःहून घेतला तर मग थोडी गडबड होते, अरे भगवंत आम्हाला सोडून गेले.
पण उद्धवनी सांगितलं भगवंता तुम्ही वृंदावनला जा, तर ती जबाबदारी कोणावर गेली? उद्धवावर गेली. आणि उद्धव एकदा बोलला की भगवंता तुम्ही वृंदावनला जायला पाहिजे, तर मग कोणी नाही म्हणू शकत नाही. भगवंतांनी स्वतःहून म्हटलं मी जातो वृंदावनला, तर लोक येऊन त्यांना विनंत्या करतील, अरे नका जाऊ, अरे नका जाऊ, अरे नका जाऊ. पण उद्धवनी सांगितलं म्हटल्यावर कोणी त्याला विरोध करू शकत नाही. अशा ह्याने त्यांनी उद्धवांना विचारलं, उद्धव मी काय करू? आता बघा उद्धव पण त्या कृष्ण भक्तीच्या प्रेमात आहेत. म्हणजे भगवंतांना वृंदावनला जायचं होतं, म्हणजे ते तयारीत होते तसं वृंदावनच्या, पण ती जबाबदारी तो वेगळ्या त्या स्वतःवर घेऊ इच्छित नव्हते. म्हणून त्यांनी उद्धवला विचारलं की उद्धव तू फक्त सांग मला, तुम्ही जा आणि मी जातो. पण उद्धव पण कृष्ण भक्तीच्या प्रेमात असल्यामुळे त्यांना ही आयडिया कळली नाही. त्यांनी ह्याचा संदर्भ कुठे लावला? देवकीच्या म्हणण्याशी. देवकी काय म्हटली होती? हा, जे काय पाहिजे ते तू दे. तर त्यांना काय वाटलं, उद्धवला काय वाटलं की कृष्ण विचारतात मी काय देऊ. उद्धवला हे कळलं नाही की कृष्ण म्हणतात मी जायला तयार आहे, तू फक्त म्हण तुम्ही जा म्हणून. त्याला काय वाटलं उद्धवला, कारण तो कृष्ण भक्तीच्या प्रेमात आहे, तोही साधारणपणे दिव्य चेतनेमध्ये आहे, तर त्याला भगवंतांचं मनातलं कळलं नाही आत्ता या स्थितीमध्ये. आणि त्याला काय वाटलं, भगवंत म्हणतात देवकी म्हटली होती तू वृंदावनवासींना प्रसन्न करायला जे काय द्यायचे ते दे. तर कृष्ण म्हणताय, उद्धवला वाटलं कृष्ण उद्धवला विचारतात काय देऊ. तर हा अर्थ घेऊन उद्धव अजून दुःखी झाला की भगवंत अजूनही असं म्हणतायत की काय देऊ. अरे भगवंतांना माहिती आहे की वृंदावनवासींना काही नकोय, त्यांना फक्त भगवंतच पाहिजेत. पण उद्धव एवढा दुःखी झाला आणि तो म्हटला की अजूनही भगवंत कृपा करत नाहीत वृंदावनवासींना, स्वतः जायचं नाव घेत नाहीयेत. आणि का बरं ते ब्रजवासींना फसवतायत आश्वासनं देऊन. आधी काय गिफ्ट पाठवले, मग उद्धवला पाठवलं, मग बलरामला पाठवतोय, आता परत म्हणतायत काय पाठवू काय देऊ. म्हणजे ते एका प्रकारे वृंदावनवासींना फसवतायत. तर उद्धवला ते झालं नाही आणि उद्धव काय म्हणतात ना, त्याला थोडं वाईट वाटलं की भगवंत असं का वागतायत. उद्धव म्हटले हे बघा वृंदावनच्या भक्तांना अजून काही नकोय शिवाय तुम्हाला सोडून वृंदावनच्या भक्तांना काही नकोय. आणि त्यांना संपत्ती नकोय, पॉवर नकोय, स्वर्ग नकोय, ह्या जगातल्या काही हिरे मोती नकोय. भगवंता तुम्ही तुमच्या विचारावर परत विचार करा. नाही, उद्धवला कळलं नाही भगवंतांची आयडिया. त्याला उद्धवला वाटलं की भगवंत विचार करतात काय गिफ्ट देऊ. तो उद्धव म्हणतोय त्या काय गिफ्ट देऊ ह्या प्रश्नावर तुम्ही परत एकदा विचार करा. आणि आता उद्धवने थोडंसं वृंदावनवासींचा इतिहास सांगितला. ते म्हणतायत आता बघा तुम्हाला माहिती असेल, नसेल तर थोडक्यात सांगतो. भगवंत 11 वर्ष होते वृंदावनला आणि नंतर अक्रूर आला त्यांना नेला, कंसाने सांगायवरून, म्हणून ते मथुरेला आले कंसाला मारायला. आणि जेव्हा आले तेव्हा सांगितलं होतं मी 1 दिवसात 2 दिवसात परत येतो. आणि मथुरेला आल्यावर कंसाला मारलं, बरंच काय काय केलं. आणि कंसाला मारताना तिथे नंद महाराज इत्यादी पण गोप आणि ग्वालबाल आले होते. ती जे कंसाबरोबर कुस्ती झाली ती सगळी तेही प्रेक्षक म्हणून बसले होते. आता हे सगळं झाल्यावर नंद महाराज टॅक्स भरायला आलेले, ते किती दिवस राहणार, म्हणून त्यांना परत जायची वेळ आली. ते कृष्णांना म्हटले तू पण चल बरोबर. तर कृष्ण म्हटले नाही अजून 2-4 असुरांना मला मारायचं आहे, थोडं काम आहे, तुम्ही पुढे व्हा, मी 8 दिवसात आलोच. आणि त्यांनी नंद महाराजांबरोबर कृष्णांनी भरपूर ज्वेलरी म्हणजे माते लोकांकरता, गोपींकरता, यशोदा मैयांकरता, इतर लहान मोठ्या छोट्या सगळ्या प्रकारच्या गोपींकरता ज्वेलरी, आणि जे पुरुष मंडळी होती जी मथुरेला आली नव्हती त्यांच्याकरता पण वेगवेगळ्या प्रकारे फेटाचे कापडं वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारे गिफ्ट्स पाठवले, भेटवस्तू पाठवल्या. तर उद्धव सांगतायत की बघा जेव्हा तुम्ही नंद महाराजांबरोबर ह्या भेटवस्तू पाठवल्या आणि नंद महाराज वृंदावनला गेले, तुम्ही ऑलरेडी तेव्हा कृष्णाला जाऊन फक्त किती 2-4 दिवस झाले होते. वृंदावन सोडून येऊन कंसाला मारून म्हणजे 1-2-4 दिवस झाले होते. तर नंद महाराजांबरोबर कृष्ण आल्यावर नंद महाराजांबरोबर कृष्णांनी काही भेटवस्तू पाठवल्या. तर ते म्हणतायत ह्या ज्या भेटवस्तू पाहून खास करून गोपींना त्यांना खूप वाईट वाटलं की कृष्ण आता कृष्णांचा व्यवहार बदललाय म्हणतात. आधी कधी ते आपल्याला असे गिफ्ट देऊन शांत करायचा प्रयत्न केला नाही. आधी ते आम्हाला डायरेक्ट भेटायचे, पण आता त्यांना वाटतंय की आपल्याकडे दुर्लक्ष करतायत. कृष्ण आपल्याला भेटायला येत नाहीत, आपल्याला फक्त हे घ्या तुम्ही गिफ्ट घ्या आणि शांत व्हा. गिफ्ट घ्या आणि काय आभूषणं घ्या, ज्वेलरी घ्या आणि
प्रसन्न व्हा, हे कृष्णांचं व्यवहार झालं असं त्यांना वाटतंय. आणि म्हणून त्या म्हणतात की अरे धिक्कार आमच्या श्वासाला, की जो कृष्णांचं एवढं दुर्लक्ष झालं तरी आपला श्वास अजून चालू आहे. धिक्कार नंद महाराजांना, अरे त्यांनी कशाला हे सगळे गिफ्ट आणले, ते तिथेच सोडून यायला पाहिजे होते. कृष्णाने दिले पण इथे आणायच्या ऐवजी ते सगळे गिफ्ट जे होते, भेटवस्तू होत्या, त्या तिथेच सोडून यायला पाहिजे होत्या. आणि अशा प्रकारे तेवढा धिक्कार आम्हाला, आम्ही निर्लज्ज आहोत. भगवंतांच्या प्रती प्रेम नसून, भगवंतांच्या आमच्या प्रती प्रेम नसून आम्ही अजूनही जिवंत राहत आहोत. आम्हाला हा धिक्कार. आणि यशोदा आणि बाकीच्या ग्वालबाल गोपी होत्या, स्त्री पुरुष गायी होत्या, त्या सगळ्यांना अत्यंत दुःख झालं की आता बघा समजा कोण 2 दिवसांनी येणारच असेल तर तो स्वतःच आणून गिफ्ट देईल ना. आता मी तुमच्याकडे येणारच आहे 2 दिवसांनी, तर मध्ये कोणाच्या हातातनं गिफ्ट देण्यापेक्षा मी येऊन दिलेले जास्त चांगले आहेत. पण मी कोणाच्या तरी हातातनं पाठवलं आहे, ह्याचा अर्थ मला यायला अजून बराच वेळ आहे, किंवा येईन का नाही तेही माहीत नाही. तर ह्या ज्या मोठ्या यशोदा वगैरे सगळेच म्हणजे वृंदावनचे, मी यशोदा गोपींचे नाव घेतो, पण बाकी सगळेच जे ग्वाल बाल गोपी ज्या कोण होत्या, त्या सगळ्यांचा जो आशा होती, भगवंत गेले तेव्हा त्यांना आशा होती की 2-4 दिवसात येतील. पण 2-4 दिवसांनी जेव्हा भेटवस्तू आल्या तेव्हा त्यांची जी आशा होती की भगवंत आता येतील किंवा लवकर येतील, ती आशा त्यांची संपली. कारण का येणार असेल लवकर तर तो व्यक्ती सहसा भेटवस्तू स्वतः आणून देईल. कारण त्या ज्वेलरी नाही मिळाली म्हणून काय 2 दिवसांनी काय असं लेट आल्याने काय फरक पडत नाही. तर आणि तेव्हा सगळ्या यशोदा मैया वगैरेंनी काय ठरवलं की आता आपण काही खायचं प्यायचं नाही आणि आपले प्राण त्यागून द्यायचे. फास्ट मृत्यू मरण उपवास. आणि त्यांची ही स्थिती पाहून, यशोदेची स्थिती पाहून, सगळ्या गोपींची ग्वालबालांची स्थिती पाहून नंद महाराज पण आधी व्यथित झाले. तेही दुःखाच्या सागरात बुडाले. 3 दिवस असे गेले, कोणीच काही खाल्लं पिलं नाही, सगळे दुःखामध्ये. भगवंत काय तर येणार नाही, भेटवस्तू पाठवले. पण नंद महाराजांनी विचार केला की असं किती दिवस चालणार न खाता पिता. समूहवदर काहीतरी प्रयत्न करून त्यांनी स्वतःला सांभाळलं. आणि त्यांनी वृंदावनच्या लोकांना कृष्णांचे जे शब्द होते जाताना काय दिलेले, मी 2-4 दिवसात आलोच, ह्या शब्दांवर विश्वास ठेवायला परत प्रेरित केलं. नंद महाराजांनी खूप चांगल्या प्रकारे लॉजिक वापरलं. म्हणतात की बघा हे उद्धव हे शब्द का सांगतोय, कारण का कृष्णांना आश्वासन दिला की नंद महाराजांच्या बोलण्यामुळे वृंदावनवासी उपवास करून शरीर त्यागलेलं नाही, ते आहेत जिवंत अजून. कारण का त्यांनी 3 दिवस आता ऑलरेडी उपवास केलेला आहे. तर उद्धव म्हणतोय, नंद महाराज म्हटले आपला जो मुलगा आहे ना कृष्ण, तो प्रामाणिक आहे, खोटं बोलत नाही, तो खरं बोलतोय, तो कायम खरं बोलतो, तो नक्की परत येणार 2 दिवसात. आता थोडंसं काम वाढलं असेल म्हणून 2-3 दिवस लेट झालं असेल, पण तो खोटं नाही बोललाय. तो म्हटलाय ना आपल्याला तो परत येणार, म्हणजे तो येणार. पण आधी त्यांनी आपल्याकरता भेटवस्तू पाठवल्या, त्या आपण स्वीकारू आणि नंतर तो नक्की येईल 2-4 दिवसात परत. जसं त्याची तिथे कामं संपतील तसं तो नक्की परत येईल. तर वृंदावनवासी हे भोळे आहे, त्यांनी नंद महाराजांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला आणि ते दुःखाच्या सागरात जे होते त्यातनं ते बाहेर आले. परत त्यांनी दैनंदिन जीवन काय दही दोणी बनवणे, जेवण बनवणे, कपडे व्यवस्थित घालणे, आंघोळ करणे, म्हणजे हा जो प्रकारातनं ते सुटले होते. 3 दिवस अत्यंत दुःखामध्ये होते. परत ते दैनंदिन जीवन त्यांनी चालू केलं, जेवण खाण चालू केलं. नंद महाराजांना थोडं म्हणजे वृंदावनवासी जिवंत आहेत, सगळ्यांनी आभूषणं खास करून गोपींनी यशोदेनी आभूषणं घातली. कारण का कृष्ण येते आणि त्यांनी पाहिलं की आपण त्यांची आभूषणं घातलेली आहेत, तर कृष्ण आनंदी होतील, अजून कृपा आपल्याला देतील. अशा हिशोबाने सगळे जगायला लागले. पण उद्धव काय म्हणतात, आता बघा वृंदावनची स्थिती कशी ते सांगतात. पहिले दुःखात होते, मग भेटवस्तू आल्या, मग 3 दिवस उपवास केला, मग नंद महाराजांनी सांगितल्यावर त्यांनी परत दुःखात आहेत पण त्यांचं जे जीवनचक्र होतं ते चालू केलं, दैनंदिन चक्र. पण म्हणतात उद्धव कृष्णा तू कधी गेलाच नाही,
आणि मग आपण पूर्वी ऐकलं, रोहिणी एकदा काय म्हटली की काही दिवसांनंतर, ह्याच्यानंतर काही दिवसांनी वसुदेवाने काय केलं, आपली पत्नी जी रोहिणी वृंदावन होती तिला घेऊन आले. त्याच्यात अजून काही महिना 2 महिने गेले, म्हणजे वसुदेव इकडे मोकळे झाले जेलमधनं वगैरे, आणि त्यांनी आपल्या मुलगा देवकी वसुदेव देवकीने आपल्या कृष्ण बलरामला गुरुकुलात पाठवलं. तेव्हा मग नंतर वसुदेव रोहिणींना घेऊन आले. तो पण महिना 2 महिने झाले होते. या 2 महिन्यात वृंदावनवासी दैनंदिन दिनचर्या करत होते, पण अत्यंत दुःखामध्ये होते. ते रोहिणीने पाहिलेलं होतं. आणि रोहिणी इथे आली आणि जसे कृष्ण गुरुकुलातनं परत आले तसं रोहिणी म्हटली, कृष्णा तुला माहीत नाही, वृंदावनची स्थिती खूप दयनीय आहे, भक्तांची स्थिती अत्यंत वाईट आहे, तू जाऊन ये तिथे. तर रोहिणी काय म्हणते, आधी बोलली ती एकदम की भगवंत गेलेच नाहीत, त्यांनी फक्त उद्धवला पाठवलं निरोप घेऊन. तर उद्धव पुढे म्हणतायत की अशा प्रकारे नंतर जेव्हा तुमचा निरोप घेऊन मी गेलो, आता ते बघा, आधी गिफ्ट्स आले, आधी भेटवस्तू आल्या, वाट पाहतायत, मग काही महिने गेले, 2-4 महिने गेले, मग ते म्हणतात की मी जर तुमच्या सांगण्यामुळे मी तुमचा निरोप घेऊन गेलो. वृंदावनमध्ये सगळ्यांना भेटले, ते यशोदेला भेटले, नंदला भेटले, गोपींना भेटले. आपण काही लोक नंदग्रामला गेलो असो तर त्याच्याजवळ उद्धव क्यारी म्हणून एक ठिकाण आहे, तिथे ते गोपींना एक दिवस वेगळे भेटले, प्रत्येकाला निरोप दिला होता भगवान कृष्णांनी. तर त्यांनी निरोप कृष्णांनी काय दिला की तुमचं माझ्यावर प्रेम अगाध आहे, माझेही तुमच्यावर प्रेम अगाध आहे. मी या जगात सगळीकडे आहे, जसं पाणी आणि भूमी सगळीकडे आहे तसं मी सगळीकडे आहे. त्यामुळे तुम्ही आणि मी कधीच एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. मी परमात्मा रूपात सगळीकडे आहे. तर असा जो निरोप गोपींनी ऐकला तर ती काय थोडीशी तरी आशा होती की मे बी 2 दिवसाची 2 महिने वर्षात किंवा 2 महिन्यात भगवंत परत येतील. आता निरोप काय आला की आपण कायम एकत्रच आहोत, मी सगळीकडेच आहे, या जगामध्ये सगळीकडे आहेत, आपण कधीच वेगळे होऊ शकत नाही. तर हा निरोप ऐकून मात्र व्रजवासींची स्थिती खूप वाईट झाली. उद्धव गेले ना तोपर्यंत व्रजवासी आपले दैनंदिन कार्य करत होते, दुःखामध्ये का होईना, दुःखामध्ये का होईना दैनंदिन दिनचर्या त्यांची चालू होती. पण उद्धवाकडून हा नुसता निरोप ऐकला, आणि निरोप पण असा की आपण कधीच वेगळे होत नाही, मी जगात सगळीकडे आहे. हा निरोप ऐकून मात्र त्या व्रजवासींची स्थिती खूपच, म्हणजे त्यांना तर संपलं, आता काय भगवंत येतील अशी आशा उरलीच नाही. तरी पण उद्धवानी खूप त्यांना थोडंसं सांत्वन करायचा प्रयत्न केला, अर्थात ते होऊ शकलं नाही. आणि उद्धव असं पण म्हटलं की घाबरू नका, मी आत्ता गेलो आणि आत्ता कृष्णाला घेऊन आलो. तरी पण त्यांची काय आशा होत नव्हती की भगवंत कृष्ण येतील म्हणून. आणि उद्धव म्हणतात की मग मात्र व्रजवासींनी उद्धव आल्यानंतर सगळ्या प्रकारचे भौतिक उपभोग व्रजवासी उपभोग म्हणून घेत नव्हते, पण त्यांच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये कपडे घालायचे, आभूषणं घालायचे, व्यवस्थित जेवण करायचे, म्हणजे दुःखात आहेत पण जेवण करायचे तरी व्यवस्थित, कृष्ण येतील म्हणून. सगळ्या प्रकारचे भौतिक उपभोग त्यांनी सोडून दिले. मग त्यानंतर कृष्ण अनेक वर्षांनी कृष्ण मथुरेतनं द्वारकेत आले. मग त्यांनी बलरामजींना पाठवलं. पहिले 2 दिवसात आभूषणं गेली नंद महाराजांबरोबर, नंतर अंदाजे 2 महिन्यामध्ये उद्धव गेले. आणि मग काही वर्षांनी कृष्णांनी जेव्हा उद्धवनी आले परत त्यांनी सांगितलं, बाबा काहीतरी करा भगवंता, तुम्ही जायला पाहिजे. मग तरी भगवंत गेले नाही. उद्धव कृष्णांना सगळे आठवण करून देत आहेत, ते उद्धव कृष्णांना आठवण करतायत की वृंदावनवासींची स्थिती काय. आणि ते म्हणतायत आता बघा, जेव्हा बलराम गेले ना, उद्धव गेले तेव्हा व्रजवासी दुःखात होते, पण त्यांची दैनंदिन दिनचर्या चालू होती. पण उद्धव निघाले तेव्हा ते बंद पडली होती, कारण की त्यांना आता आशाच संपली की भगवंताने असा निरोप दिलेला आहे. म्हणून बलरामजी जेव्हा गेले तेव्हा व्रजवासी अत्यंत दुःखामध्ये, विरहामध्ये होते, उद्धवच्या पेक्षाही जास्त. उद्धवने जे पाहिलं त्यापेक्षा जास्त विरह दुःख बलरामजी गेले तेव्हा होते. ते म्हणतात बलरामजींना विचारा तुमच्या मोठ्या भावाला, त्यांच्यावर तरी तुमचा विश्वास असेल. आणि ह्याच्या पुढची वृंदावनवासींची स्थिती उद्धवांनी सांगितली नाही इथे, कारण त्यात ती ऐकून भगवंतांना खूप दुःख होईल, त्यांनाही वाईट वाटेल. बलरामजी जेव्हा गेले तेव्हा त्यांनी पाहिलंय की व्रजवासींनी कपडे व्यवस्थित नव्हते घालत, आभूषण तर दूरची गोष्ट, उद्धव गेले आभूषण घातले होते की कृष्ण येतील आपण आभूषण घातलेले पाहतील वगैरे. आता ही चर्चा एवढी काय म्हणतात शिगेला पोचलेली आहे
की देवकी, रोहिणी, रुक्मिणी ह्या सगळ्यांची चिंता वाढायला लागली की बाबा उद्धव असं बोलतायत, आता तर वाटतं कृष्ण जाणारच वृंदावनला. आता बस कृष्ण उठले आणि निघाले असं त्यांना वाटलं. आणि मग त्यांना विरावा वाटला की अरे भगवंत आपल्याला सोडून जातील, राण्यांना, आईंना. आणि त्या सगळ्या ज्या स्त्रिया होत्या म्हणजे राण्या आणि आई, त्यांचे चेहरे असे दुःखाने एक तर फिके पडले आणि खाली वाकवले गेले, डोळ्यातनं अश्रू आले. आता कृष्ण सभेमध्ये आहेत, सगळे लोक तिथे आहेत. तर कृष्णांनी पाहिलं बापरे राण्यांची ही स्थिती झाली आहे, आई देवकी रोहिणीची ही स्थिती झाली आहे, रोहिणींची. आता त्यांनाही दुखवायचं नाही आहे आणि वृंदावनच्या भक्तांनाही काहीतरी त्यांना मदत करायची आहे, म्हणजे मदत इन द सेन्स त्यांना त्या विरह दुःखांना बाहेर काढायचं आहे. आणि कृष्ण हे उद्धवचं वर्णन ऐकून एवढे त्यांना शॉक बसला होता की ते काय बोलू शकत नव्हते आता. म्हणून त्यांनी फक्त हातवाऱ्याने काय केलं, बलरामना नाही, कृष्णांनी उद्धवला संकेत केला हातवाऱ्याने. ते बोलायच्या स्थितीत नव्हते. हां असं असं हां असं असं म्हणजे एक पेन, ते शाईची बॉटल आणि पेपर घेऊन ये. म्हणजे कृष्णांना काय वाटलं, आता मी स्वतःच्या हाताने, स्वतःच्या अक्षराने, अगदी प्रेमाने भरलेलं पत्र सगळ्यांना लिहितो. आधी नुसता तोंडी निरोप होता. मग बलरामजी होते, प्रत्येकाला मी पत्र लिहीन असं कृष्णांना म्हणायचं होतं. कारण का उद्धव म्हणतायत जा, पण इथे देवकी आणि रुक्मिणी इत्यादी राण्या आणि आई खूप दुःखात आहेत की कृष्ण गेले तर कसं व्हायचं. ह्यांनाही प्रसन्न करायचं आहे, उद्धवचंही म्हणणं ऐकायचं आहे. म्हणून कृष्ण एवढे शॉक होते की त्यांनी फक्त असं संकेत केला की मला हे घेऊन ये. स्वतःने लिहिलेलं पत्र प्रेमाने भरलेलं पाहून वृंदावनच्या भक्तांना थोडंसं आशा वाढेल असं कृष्णांना वाटलं की कृष्ण म्हणतील मी आता आलोच वगैरे परत. उद्धवांना कळलं कृष्ण काय म्हणतात. आणि तेव्हा मात्र उद्धवांना राहवलं नाही की अरे एवढं झालं तरी कृष्ण काय नाही अजून. आणि शेवटी उद्धव रडायला लागले, कृष्णांचे चरण पकडले आणि म्हणतायत जोपर्यंत तुमचे 2 चरण वृंदावनची यात्रा करत नाहीत तोपर्यंत मी गॅरंटी देऊ शकत नाही की वृंदावनचे भक्त जिवंत राहतील म्हणून. असं उद्धव त्यांना डायरेक्टली म्हणतो. वृंदावनच्या भक्तांना दुसरं काहीही नकोय, वस्तू नकोय, भेट वस्तू नकोय, गिफ्ट्स नकोय, निरोप पाठवणारा कोण नकोय, त्यांना फक्त तुम्ही स्वतः तिथे पाहिजेत. आणि ते म्हणते की जोपर्यंत तुमचे चरण तिथे पोचत नाही तोपर्यंत ते ह्या पुढे जिवंत राहतील याची खात्री मला देता येत नाही. तर हे ऐकून पद्मावती आपल्या आल्यामध्ये परत त्या परत जोरजोरात हसायला लागल्या. त्या म्हटल्या परत आपलं डोकं हलवून हसायला लागल्या नेहमीसारख्या. हा खूप विचार करतायत. आणि पद्मावती म्हटल्या हे मूर्ख देवकी, आता मला कळलंय त्या व्रजवासींनी उद्धवाला आपल्या नियंत्रणात ठेवलंय दुधाचे आयटम त्यांना खायला घालून. हे दुधाचे आयटम खायला घालून त्या व्रजवासींनी उद्धवाला गरजेपेक्षा खूप जास्त वेळ वृंदावनला बांधून ठेवलं. तर म्हणजे आता उद्धव काय म्हणतोय, व्रजवासींची साईड घेतोय त्या प्रकारे की कृष्ण वृंदावनला गेले पाहिजे. आणि देवकी वगैरेची इच्छा तशी नाही आहे, पण उद्धव घेतोय. भले तो द्वारकातला राहणार आहे पण तसं घेतोय. तर पद्मावती काय म्हटली, उद्धव त्या व्रजवासींची साईड घेऊन कृष्णांना असं का सांगतोय, कारण का त्या व्रजवासींनी उद्धवाला एका प्रकारे विकत घेतलंय, दूध पेढे हे सगळं खायला घालून. आणि हे सगळं खाऊन खाऊनच उद्धव तिथे गरजेपेक्षा जास्त वेळ राहिला. आता बघा उद्धव निरोप द्यायला गेला होता, निरोप द्यायला 1 दिवस 2 दिवस 8 दिवस 10 दिवस, उद्धव 2 महिने वृंदावनला राहिला. अर्थात तो का राहिला, वृंदावनच्या भक्तांची भक्ती पाहण्याकरता राहिला, शिकायला राहिला. पण तो 2 महिने राहिला गरजेपेक्षा जास्त. तर पद्मावती काय म्हणते, हा 2 महिने का राहिला, कारण का त्या लोकांनी ह्याला कंट्रोल करून घेतलंय. दूध पेढे संदेश वगैरे खायला घालून, दुधाचे आयटम खायला घालून उद्धवाला त्यांनी विकत घेतले, आपल्या साईडला करून घेतले असं पद्मावती म्हणते. आणि ती म्हणते पद्मावती हे जे वृंदावनचे व्रजवासी आहेत ते लुच्चे आहेत. त्या अतिशय भयानक, ज्यात चालायलाही कठीण आहे, काट्याने भरलेलं आहे, अतिशय हिंस्र पशु तिथे राहतात, अशा वनांमध्ये गायी चारायला त्यांना फुकट काम करायला कृष्ण पाहिजे असं पद्मावतीचं म्हणणं आहे.
म्हणून ते कृष्णांना परत बोलवत आहेत, कारण का तसं काम करायला दुसरं कोण त्यांना मिळत नाही फुकटमध्ये सुद्धा. आणि उद्धवाला त्यांनी पाठवलं की जा कृष्णांना घेऊन ये ते काम करायला. आणि उद्धवाला हे करण्याकरता त्यांनी चांगले पेढे पिढे खायला घातलेत वृंदावनचे वासिनी, असं पद्मावती म्हणते. म्हणतात ते वृंदावन आहे ते अति भयंकर आहे, हिंस्र पशु आहेत, काट्यांनी भरलेलं आहे, वाट नाही आहे व्यवस्थित. तर हे ऐकून रोहिणी काय, आता रोहिणीचा इथे रोल नाही आहे. आता पद्मावती देवकीला बोलली, पण हे ऐकून रोहिणी सहन करू शकली नाही. देवकी काय वृंदावनला गेलेली नाही आहे, रोहिणी तिथे राहिलेली होती, ती सहन करू शकली नाही. आणि ती म्हटली, हे कंसाचे आई, हे कंस माते, तुम्हाला काय वाटतं की ते लोक कृष्णांना फक्त गायी चारायच्या कामामध्ये लावतील? जोपर्यंत ते लोक कृष्णांना पाहत नाहीत तोपर्यंत ते जिवंत राहू शकत नाहीत. ते कशाला कृष्णांना गुलाम, म्हणजे पद्मावतीचं काय म्हणणे, ते गुलाम म्हणून वापरायची इच्छा करतात. ते कशाला कृष्णांना गुलाम म्हणून वापरतील? एक क्षण पण त्या लोकांना कृष्णाचं दर्शन झालं नाही तर लगेच त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येतात प्रेमाचे. कधी कधी दिवसा समजा सूर्यदेवावर ढग आले तर बाल जे कृष्णांबरोबर गायी चारायला गेले असतात ते रडायला लागतात, कारण त्यांना वाटतं आता संध्याकाळ झाली, आता परत घरी जावं लागेल, कृष्णाचा संग रात्रभरापुरता आपल्याला मिळणार नाही. नुसतं सूर्यावर ढग आला की त्यांना वाटतं संध्याकाळ झाली, म्हणून ते दुःख करायला लागतात. एवढी त्यांची स्थिती आहे. आणि ते म्हणतायत, जे व्रजवासी आहेत बघा, दररोज सकाळी कृष्ण गायींना घेऊन चारायला जायचे. म्हणजे बाकीचे व्रजवासी होते ते वृंदावनमध्ये गावात राहायचे शेती करत वगैरे, ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघतायत की कधी सूर्य अस्ताला जातोय, जेणेकरून कृष्ण परत येतील. व्रजवासी लोक दररोज सेकंदाला पाहिजे, आता सूर्य इकडे पोचला, जर सूर्य इकडे पोचला, आता सूर्य इकडे पोचला, अजून एवढा वेळ आहे, अजून एवढा वेळ आहे. कधी कधी कृष्ण गायींना चारताना बासरी वाजवायचे. व्रजवासी अगदी कान लावून दिवसभर ते बासरीचा आवाज ऐकायचे. आणि ऐकू आली म्हणजे आता कृष्ण परत थोडे हळूहळू का होईना जवळ येत आहेत, हा त्यांचा मूळ होता. एक एक सेकंदाकरता दिवसभर ते एक एक सेकंदाची वाट बघायची की कृष्ण कधी संध्याकाळ होईल, कधी कृष्ण परत येतील. आणि कधी कधी लांबून पाहायचे गायींची धूळ उडते का, जेणेकरून कृष्ण आता हळूहळू गायींबरोबर परत येत आहेत. हे रोहिणीचं म्हणणं आहे की काय कृष्णांना ते काय गुलाम म्हणून त्यांची इच्छा अपेक्षा नाही आहे. आणि पुढे ते म्हणतायत, हे जंगल ते काय अति भयानक काटेरी वगैरे नाही आहे, एवढं मधुर आहे. त्यात सगळीकडे काय हिरवं गवत, पाण्याने भरलेली यमुना तर आहेच आहे, पण बाकी झरे आणि तलाव, मानसी गंगा वगैरे इत्यादी, डोंगर, फळं फुलं, एवढं सगळं त्या वनामध्ये आहे. म्हणतात गायी चारणे ते काहीच कष्टाळू काम नाही आहे, उलट तो खेळ आहे. सगळे बालबाल कृष्ण खेळतात, आनंदाने फिरतात आणि त्याच्याबरोबर ते गायी आपोआप चारल्या जातात, असं रोहिणी म्हणते. आणि ते वृंदावनचं सुंदरतेचं वर्णन करते. म्हणतात वृंदावनमध्ये दररोज नवीन नवीन लीला होतात, नवीन नवीन मुलं हे करतात, नवीन ठिकाणी जातात, नवीन उद्योग करतात. दररोज गायी चारताना त्यांचे वेगवेगळे उत्सव असतात. हे काही कष्टाळू काम नाही आहे. आणि ते पुढे म्हणते तिथे सुंदर तलावं आहेत, कुंड आहेत, तिथे भरपूर कमळं आहेत, सुगंध पसरलेला आहे, हजारो प्रकारची कमळं आहेत आणि त्याच्यावर ते भोरे फिरत आहेत. सगळ्या फुलांनी, फळांनी, शुद्ध पाण्याने, पशु पक्षी, चिमण्या आणि वेगवेगळ्या सुंदर पक्ष्यांनी सगळं वृंदावन भरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बरोबर अशी एक सुंदरशी यमुना वाहते, त्याच्यातली कमळं आहेत, त्यातला जो सुगंध आहे, त्याच्या बाजूला मऊ रेतीचा विस्तीर्ण किनारे आहेत, त्याच्यावर फार आनंदाने कृष्ण बलराम खेळतात. रोहिणी पुढे अजून सांगते, त्या वृंदावनमध्ये वृक्षांवर वेली, ते सगळे असे आपल्याला लागलेल्या पानं, फळं, फुलं ह्यांच्या भाराने सगळे वृक्ष आणि वेली अशा खाली वाकलेले आहेत म्हणतात. आणि ते म्हणतात काय असुर लोक आले किंवा हिंस्र पशु आहेत, तर गायी चारणं हे काय काम नाही. गायी आपाप जातात, चरतात, तिथे त्यांचं रक्षण करायला देवी देवता लोक आहेत, भगवान शंकर आहेत, दिग्पालच्या रूपामध्ये, नंदीश्वरच्या रूपामध्ये, गोपेश्वरच्या रूपामध्ये, चकलेश्वरच्या रूपामध्ये.
ते म्हणते तिथे काय गायी चारणं हे कठीण काम नाही की गायींना रक्षण करायचं आहे, कोणी येईल गायींना चोरेल किंवा मारेल. नाही, गायी वृंदावन एवढं काय म्हणतात धोक्यापासून मोकळं ठिकाण आहे. गायी आपोआप जातात, चरतात, संध्याकाळ झाली की त्या परत येतात. कृष्ण बलराम त्यांच्याबरोबर जातात, पण ते खेळतात. गायी चारणं काही कष्टाळू काम नाही. वृंदावन काही असं कठीण वन नाही आहे की जिथे ते कृष्णांना फुकट कामाला लावते. रोहिणीचं पद्मावतीचं म्हणणं होतं, रोहिणी असं म्हणते. आणि ते म्हणते की तिथे होय कधी कधी असुर लोक येतात, पण असुर लोकांच्या येण्याने काय होतं, त्या लोकांना काही धोका निर्माण होत नाही. तो असुर फक्त एक काय म्हणतात विरंगुळा म्हणून, म्हणजे असुर मारायला येतो, तो फुल ताकद लावून असतो, पण भगवंत त्यांना एक विरंगुळा म्हणून मारतात. आपल्या खेळामध्ये काहीतरी एक वेगळा दररोज पाहिजे, खेळ म्हणून त्यांना मारतात. पद्मावती आता म्हणते, हे मुली, ही आजी झाली, सुनबाईसारखी झाली रोहिणी, म्हणते हे पुत्री, तू खूपच मोकळेपणाने शब्द वापरते. ती स्तुती करते ना वृंदावनची. हिने सांगितलं भयानक वन आहे, काटेरी आहे, हिंस्र पशु आहेत, आणि हे तर म्हणते एवढे सुंदर गुलाब, फुलं, कमळं, पशु पक्षी, काय मध इत्यादी, खेळ, विस्तीर्ण मऊ रेती. ती म्हणते तू थोडं मोकळेपणाने, ठीक आहे वृंदावनबद्दल बोलते, पण एवढे मोकळेपणाने शब्द वापरते. समजा तू म्हणते हे खरं असतं तर आपण कसं असं का ऐकतोय की त्या दुर्लक्ष झाल्यामुळे वृंदावनमधल्या गायी आणि इतर पशु आता मृत्यूला पोचले आहेत. पशूंकडे दुर्लक्ष झालं तर त्यांची तब्येत खालावते, ते दगावू पण शकतात. तर असं आहे की हे जे वृंदावनच्या गायी किंवा इतर पशु पक्षी होते ते मृत्यूच्या जवळ होते असं वाटत होतं, तसे नव्हते, असं वाटत होतं, कारण का त्यांना कृष्णांपासून विरह होतं. दुर्लक्षतेमुळे, खायला प्यायला मिळालं नाही म्हणून, किंवा कोणत्या राक्षस किंवा असल्या धोक्यामुळे ते मृत्यूच्या जवळ नव्हते असं वाटतंय. बघा, वाटतंय ते तसं खरं नाहीये. आपण म्हणतो असं वाटतंय की तो काय असं तो वाटतंय, म्हणजे ते खरं नाहीये. तर शास्त्रात काय वर्णन आहे की असं वाटत होतं की वृंदावनचे सगळे पशु पक्षी मृत्यूला जवळ गेलेले आहेत, पण ते गेले नव्हते. उलट ते विरह भावनामध्ये होते, जे खरं तर सर्वोत्तम स्थिती आहे. ती मृत्यूचं कारण होऊ शकत नाही. विरह भावना सर्वोत्तम आनंदाचं कारण होऊ शकते. पण पद्मावती म्हणते असं आपण ऐकलंय की ते लोक आता मारायला टाकलेले आहेत, गायी इत्यादी, दुर्लक्ष झाल्यामुळे. तर आपण इथे पुढे ऐकतो, हे सगळं ऐकून जे गोपाल कृष्ण होते ते पण ऐकतायत, त्यांच्यासमोर चर्चा चालू आहे. त्यांना खूप काय झालं, चिंता झाली, खूप त्यांना काय म्हणतात भावग्रस्त झाले. आता कसं करायचं. आणि त्यांना हे चिंता झाली की आता वृंदावनच्या भक्तांना ह्या दुःखदायी विरह भावनेच्या स्थितीतनं बाहेर काढायचं कसं. ही चर्चा चालू आहे समोर, पद्मावतीमध्ये मध्ये काहीतरी बडबडते. पण कृष्णांची चिंता खरी होती की उद्धव असं म्हणतोय, रोहिणी असं म्हणते, देवकी असं म्हणते, आता काय करू मी. आणि त्यांचा चेहरा फिका पडला भगवंतांचा ह्या चिंतेने. आणि आता शेवटी त्यांनी मार्गदर्शनाकरता कोणाकडे पाहिलं, आधी उद्धवला विचारलं होतं. त्यांचे मोठे बंधू, ज्येष्ठ बंधू बलरामजी, कृष्णांनी बलरामजींकडे पाहिलं. बलरामजी, त्यांनाही वृंदावनचं सगळं माहिती होतं, तिथे राहिलेले होते. आणि काही दिवसांनी म्हणजे काही वर्षांनी त्यांनी बलरामजी वृंदावनला भेट दिलेली पण होती, त्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे. भविष्य नाही, वर्तमान काळ माहिती आहे कारण का ते भेट देऊन आलेले आहेत, आणि भूतकाळ माहिती आहे कारण का ते तिथे राहिलेले आहेत. आणि हे सगळी चर्चा ऐकून बलरामजींच्या डोळ्यातनं खूप अश्रू येत होते. त्यांनाही आठवण येत होतं की वृंदावनच्या भक्तांची आता काय स्थिती झालेली आहे, एवढी बाहेरून दिसायला एवढी दुःखमय स्थिती झालेली आहे. ती आठवणच ऑलरेडी बलरामजी रडायला लागले होते. आणि तेव्हा कृष्णांनी बलरामजींकडे पाहिलं की आता बाबा मी काय करू. आणि कृष्णा पाहतायत तर काय, बलरामजींचा ऑलरेडी अश्रू वाहत आहेत. हे पाहून बलरामजी रडतायत, त्यांना रडू येत आहे वृंदावनच्या भक्तांची आठवण काढून. हे पाहून कृष्णांची चिंता अजून वाढली. अरे बापरे, आता काय करू. आणि बलरामजी काहीच बोलू शकत नव्हते. ते नुसते ढसाढसा रडत होते. वृंदावनची आठवण येत होती त्यांना, तिथल्या स्थितीची आठवण येत होती, तिथल्या. आणि आपला भाऊ कसा वृंदावनला जात नाहीये परत,
तिथली स्थिती आठवते, आपला भाऊ कृष्ण जात नाहीये हे पाहून बलरामजी आता आधी रडत होते थोडेफार, आता तर संपूर्ण काय म्हणतो आपण त्यांचा ओक्षाबोक्षी त्यांचा तो बांध असतो ना, आधी रडताना थोडासा बांध आपण आवरतो, मग तो बांध वाहून गेला आणि ते पूर्णपणे ओक्षाबोक्षी त्यांना रडायला आलं. आणि शेवटी बलरामजींनी कसं बसं करून परत आपल्याला कंट्रोल केलं, थोडंसं शांत केलं आणि कृष्णांना पाहून ते बोलायला लागले. वृंदावनच्या भक्तांच्या विरह भावाबद्दल ते बोलायला लागले. ते म्हणताय गायींबद्दलच का बोलावं आपण. बलरामजी म्हणतात होता वृंदावनचे प्रत्येक पशु पक्षी हा तुमचा भक्त आहे कृष्ण. प्रत्येक वृक्ष, जसं भांडीर वट आहे, कोणी आपण गेलो असो वृंदावनला तर भांडीर वट आहे, ते तुमचा काय आहे भक्त आहे. गवत तुमचं भक्त आहे, तिथली झाडी झुडपी तुमचे भक्त आहेत, लतावेळी तुमच्या भक्त आहेत. आणि हा प्रत्येकाने त्यांचं संपूर्ण जीवन कृष्ण तुमच्यावरच समर्पित केलेलं आहे. पण आता सगळ्यांची स्थिती काय झाली आहे, म्हणजे पशु पक्षी जे मनुष्य रूपात आहेत ते भक्त आहेतच, गोपी ग्वालबाल आई बाबा, पण पशु पक्षी पण वृक्षलता पण भगवंतांच्या विरहामध्ये सगळे लोक आता काय म्हणतात रुडावलेत तर आहे एक शब्द, पण काय म्हणून ऱ्हास होतोय त्यांचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे. इवन नदी आणि पर्वत पण ते पण भगवंतांचे भक्त आहेत, ते सगळे हळूहळू रोडावत आहेत किंवा ऱ्हास होतोय त्यांचा. आणि पुढे बलरामजी खूप महत्वाचं छान नाही महत्वाचं वाक्य बोलत आहेत, हे भ्राता भाऊ, कृष्ण भाऊ आहेत ना, काही लोक जे आहेत ते अजून आशा धरून आहेत की तुम्ही तुमचं वचन पालन करून परत याल आणि त्या आशेमुळे तुमची वाट बघतायत. बलरामजींनी काय शब्द वापरला, आशा आहे त्याच्या आधी पहिला शब्द काही लोक. बलरामजी काय म्हणले, काही लोक अजून तुम्ही वचन पूर्ण कराल आणि परत याल अशी आशा धरून तुमची वाट बघतायत. म्हणजे काही लोकांनी काय केलं, ते तुम्हाला तुमच्याशिवाय राहू शकले नाहीत. ऑलरेडी काही लोक आपला देह त्यागून देते, तसं ते बोलले नाहीत, काही लोक वाट बघतायत. बलरामजी म्हटले काही लोक अजून तुमची वाट बघतायत, तुमच्या शब्दांच्या वचनांवर विश्वास ठेवून वाट बघतायत. भले आता काही वर्ष झालेली आता, काही म्हणजे 20-30 वर्ष झाली आहेत, जास्तच झाली असतील, 40-50 वर्ष, अजून ते वाट बघताय की बाबा येतील. कृष्णाने वचन दिलंय ना, म्हणजे ते येणार. पण काही लोक एवढी वाट बघू शकलेले, वृंदावनमधले काही भक्त ऑलरेडी देहत्याग करून भगवत धामात, देहत्याग म्हणजे त्यांचा जो दिव्य देह होता म्हणजे तेच इथलं वृंदावन सोडून ते आपण ऑलरेडी गोलोक वृंदावनला गेलेले आहेत. इथे आपण पाहतोय बलरामजी म्हणतायत शेवटी, हे भगवंता तुम्ही आता त्यांच्यावर कृपा दाखवली नाही, जे कोण उरलेत, आता डायरेक्टली बोलत नाहीत, पण वृंदावनच्या वासींवर तुम्ही कृपा दाखवली नाहीत. बलरामजी भगवंता म्हणत नाही, हे कृष्ण तर आता लवकरच त्यांना यमराजची कृपा दाखवेल, असं बलरामजी म्हणतात. थोडक्यात जे काही लोक उरलेत ते पण काठावर आहेत, अजून किती दिवस राहतील हे सांगता येत नाही. आहेत आत्ता आहेत, कमीत कमी आत्ता तरी भगवंता तुम्ही लगेच, म्हणजे म्हणायचा उद्देश काय, भगवंता कृष्णा तुम्ही आत्ता तरी लगेच जा, जे उरलेत ते तरी परत त्यांचं नव संजीवनी प्राप्त होईल तुम्ही गेल्यामुळे. मग पुढे ते म्हणतायत, तुम्ही तेव्हा कृष्ण जेव्हा वृंदावन होते तेव्हा त्यांनी काय केलं, कालियाच्या त्या डोहामधलं कालियाला मारून ते विष काढून टाकलं, बरोबर ना. बलरामजी म्हणतात तुम्ही ते कालियाचं विष काढलं, त्याच्यामुळे आता त्या व्रजवासींचं दुःख वाढलंय. का बरं वाढलंय, कारण का जे व्रजवासी आता उरलेत तेही हाच विचार करतायत की कृष्ण काय येणार नाही, आपण आपल्या शरीराचा अंत करून टाकू. तर शरीराचा अंत कसा करावा, काहीतरी पर्याय पाहिजेत ना. तर एक पर्याय होता, समजा कालिया असता तर त्या डोहामध्ये उडी मारली असते, विषारी डोहामध्ये, तर शरीराचा अंत झाला असता. पण आता तो पर्याय उरला नाही, कारण का भगवंतांनी कालियाला हाकलून दिलंय. म्हणजे बलरामजी काय म्हणतायत की कालियाला हाकलल्यामुळे आता व्रजवासी दुःखात आहेत, कारण का त्यांना ते जाऊन तिथे उडी घ्यायची होती, पण तो पर्याय उरला नाही. पुढे ते म्हणतायत काही लोक विचार करतील, जेव्हा कृष्ण वृंदावनला होते त्या यमुना खूप मोठी रुंद खोल, भरपूर पाणी, लाटा, भरपूर कमळं वगैरे वाली होती.
पण कृष्ण सोडून गेल्यामुळे यमुना पण रुडावली आहे, एवढंच पाणी राहिलं आहे. तर बलरामजी म्हणतात, काही लोकांनी विचार केला असेल की त्याला यमुनेत जाऊन आपण उडी टाकू, पण तेही शक्य नाही, कारण का यमुनेत पाणीच एवढं आहे, तर तुम्ही उडी मारून कसं काय तुमचा देह त्याग करणं. बलरामजी म्हणतात तेही त्यांना पर्याय उरला नाही. काही लोकांनी विचार केला असेल, जेव्हा कृष्ण होते तेव्हा गोवर्धन पर्वत खूप उंच होता, ढगांना टेकायचा, उंच उत्तुंग शिखरं धबधबे वगैरे होते, पण कृष्ण सोडून गेल्यावर तोही रुडवलाय, तो एकदम कमी झालाय. आता हल्ली आपण पाहतो तसा. तर बलरामजी म्हटलंय की काही लोकांनी विचार केला असेल की चला आपण गोवर्धनवर जाऊ आणि वरून उडी टाकून देऊ, पण आता तोही पर्याय उरला नाही, कारण का गोवर्धन पण आता रुडून एकदम छोटा झालेला आहे. तर ते म्हणतायत, आणि भगवंतांचे जे भक्त आहेत ते कधी उपासमारीमुळे मरू शकत नाही. भगवंताचे भक्त आहेत ते उपाशी राहिल्यामुळे मरू शकत नाहीत. मग बलरामजी म्हणतात, आता बघा, त्या नदीमध्ये त्या विषामध्ये उडी घेऊ शकत नाहीत, नदीमध्ये उडी घेऊ शकत नाहीत, गोवर्धनवरून उडी टाकू शकत नाहीत. मग ते म्हणतात, आता एकच मला वाटतंय की ते लोक उपाशी राहू शकत नाहीत, भगवंतांचे भक्त आहेत. बलरामजी म्हणतात, एकच प्रकारे वाटतं त्यांचा आता अंत होईल, तो म्हणजे जेव्हा या वृंदावन पण सगळं वाळून गेलंय, कोरडं थंड झालंय, ह्या वाढलेल्या वनामध्ये जेव्हा अग्नी लागेल, वळवा पेटेल, तेव्हाच वाटतं वृंदावनच्या वासींचा अंत होईल, असं बलरामजी डायरेक्टली आता कृष्णाला सांगत आहे. कृष्ण जे मृदू स्वभावाचे आहेत, त्यांचा स्वभाव मऊ आहे, मृदू आहे, त्यांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा मात्र त्यांच्या मनात खूप भावना उच्चंबळून आल्या. वृंदावनच्या वासींची ही स्थिती ऐकून ते सहन करू शकले नाहीत. बलरामजींकडून ऐकलं, त्यांनी बलरामजींचा गळाच पकडला कृष्णांनी, आणि भगवंतांनी खूप जोरात अश्रूंच्या धारा रडायला लागले की अरे, वृंदावनच्या लोकांची अशी स्थिती झालेली आहे का. कृष्ण सहन करू शकले नाहीत, आणि एवढ्या जोरजोरात त्यांचे अश्रू वाहत होते की जे काय त्यांचं मेकअप टाईप जे काय होतं, कपडे चांगले होते ते सगळे भिजले, मेकअप वाहून गेलं. कृष्ण आहेत ते खूप मऊ हृदयाचे, शत्रूंविषयी पण ते वाईट विचार करत नाहीत, शत्रूंवर पण कृपा दाखवतात, आणि जेव्हा आपल्या भक्तांविषयी ऐकतील तर नक्कीच त्यांना खूप वाईट वाटलं. आता हे पाहून कृष्णांची ही स्थिती, बलरामजी ऑलरेडी भावूक झाले होते आधीच, पण हे उत्तर द्यायला त्यांनी स्वतःला कंट्रोल केलं होतं, पण आता कृष्णांची ही स्थिती पाहून बलरामजी परत भावूक झाले, आणि दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं, गळा करून जमिनीवर लोळायला लागले, आणि दोघेही खूप जोरजोरात ओक्षापोक्षी आपला बंध तुटून, बंध वाहून क्रंदन करू लागले की वृंदावनच्या भक्तांची काय स्थिती आहे. तर कृष्ण आणि बलरामांची ही स्थिती झाली. तिथे नारद, देवकी, रोहिणी, राण्या, इतर काय महालातली मंडळी उपस्थित होती. त्यांनाही तर ते राहवलं नाही. त्यांनी हे सगळं ऐकलं होतं की वृंदावनच्या भक्तांची काय महानता आहे आणि त्यांची आत्ता स्थिती काय आहे, आणि स्वतः कृष्ण बलराम या स्थितीत पोचलेले आहेत. हे पाहून त्यांनाही थांबवलं नाही, आणि ते सगळे त्या महालामध्ये कृष्ण बलराम सकट सगळे जोर जोरात आक्रोशाने वृंदावनच्या भक्तांची स्थिती पाहून क्रंदन करू लागले, रडू लागले. तो खूप मोठा रडण्याचा असा आवाज झाला. इथे तुम्हाला आठवत असेल तर सगळे यदू लोक कुठे बसले, त्या राजमहालामध्ये, आणि त्यांनी नारदला काय सांगितलं, जाओ, ऑलरेडी कृष्णांना यायला उशीर झालेला आहे, तुम्ही जावा आणि कृष्णांना घेऊन या. तर हे आपले वाट बघतायत, आणि वाट बघता बघता काय झालं, त्या महालाच्या आतून, भगवंतांच्या महालाच्या आतून कृष्ण, बलराम, नारद, उद्धव, देवकी, रोहिणी, सगळ्या राण्या आणि इतर भरपूर लोकांचं कधी ऐकलं नव्हतं एवढं दुःखाने, एवढं जोरजोरात क्रंदन करण्याचा एकत्रित आवाज यायला लागला. आता हे पाहून तसं नेहमीच्या व्यवहारामध्ये यदू लोक भगवंतांच्या महालात शिरत नसे. नारदाला पाठवलं, तू जाऊ शकतो, उद्धव जाऊ शकतो, यदू लोक, पण एवढा असा आयुष्यात पहिल्यांदा असा आवाज ऐकला, सगळे रडतायत. सगळे उद्धव उठले राजधर्मातनं. ब्राह्मण लोक त्यांचे जे होते, गर्ग मुनी इत्यादी, संदीपनी मुनी, शहरातले प्रमुख काय महत्वाचे व्यक्ती, आणि सगळे यदू धावत 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 पोचले कुठे, महालात. की अरे, हा वेगळा आवाज येतोय. लांबून लांबून गरुड वगैरे असे इतर वरच्या लोकांना पण त्यांनी पण ऐकला, ते पण तिथे पोचले. अरे, आज काय चालू आहे द्वारकेमध्ये. गरुड पण पोचले. आता गरुड असतातच, पण बाकी सगळे पण आले. ब्रह्माजी आले, ते पुढे आपण पुढचंही ऐकू.
आणि यदूंनी सगळे पोचले आणि त्यांनी कधीच असा आवाज ऐकला नव्हता आणि त्यांनी आपले स्वामी यदूंचे स्वामी यदुकुळपती भगवान श्रीकृष्णांना एक वेगळ्या स्थितीमध्ये पहिल्यांदा पाहिलं. अशी स्थिती भगवंतांची कृष्णांची त्यांनी कधीच पाहिली नव्हती. बलरामजींची स्थिती आधी अशी कधी त्यांनी पाहिली नव्हती आणि ते पाहतायत आणि हे पाहून एवढं दुःखाचं वातावरण, दुःखाचं तिथे एक सागर तिथे पसरलेलं आहे. तिथे क्रंदन करतायत सगळे यदू लोकांना पण रडवायला लागलं. त्यांनी वृंदावनच्या लोकांची स्थिती ऐकली नव्हती पण थोडंफार कळलं आणि सगळं वातावरण पाहून तेही दुःखाच्या सागरात बुडाले. संपूर्ण महालामध्ये असं दुःखाचं वातावरण पसरलं. हे ऐकून मी म्हटलं तसं पुढचे आपण ऐकणार आहोत, आज इथे थांबणार आहोत. ब्रह्माजी, गरुडजी आणि बाकी भरपूर देवी देवता सगळे तिथे पोचले. अरे काय चालू आहे आणि मग पुढे काय झालं ते आपण पुढच्या रविवारी संध्याकाळी ऐकू. पुढच्या रविवारी दिवाळी आहे पण तरी तो रविवारी दिवाळी नाही आहे, शनिवारी आणि सोमवारी आहे. तर पुढच्या रविवारी संध्याकाळी ऐकू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.